श्री स्वामी समर्थ सर्वांना। या वर्षातली पहिलीच संकष्टी चतुर्थी 17 जानेवारी शुक्रवार रोजी साजरी केली जाणार आहे। संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो आणि रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचं दर्शन घेऊन हा उपवास सोडला जातो। जो कोणी या दिवशी खऱ्या मनाने व्रत करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात। विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात, तसेच संततीच्या प्राप्तीसाठी आणि संततीच्या दीर्घायुष्यासाठीही माता हे व्रत करतात। या वर्षातील ही पहिलीच संकष्टी चतुर्थी आहे। या चतुर्थीला लंबोदर संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते। त्याचप्रमाणे या चतुर्थीला तिलकुट संकष्टी चतुर्थी म्हणून देखील ओळखली जाते, कारण ही संकष्टी चतुर्थी पौष महिन्यात येते। बघा, तुम्ही एक वेळेस उपवास नाही केला तरी चालेल। या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना ही एक वस्तू अर्पण करायची आहे। यामुळे तुमचे सर्व संकट, दुःख, त्रास कमी होतील। तुमच्या कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होणार आहेत आणि गणपती बाप्पांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त होणार आहे। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर का आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या, तर याचं फळ आपल्याला निश्चितच मिळतं आणि आपल्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांना ही एक वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। कमेंट बॉक्समध्ये श्री गणेशाय नमः लिहायला विसरू नका। तर बघा, 17 जानेवारी शुक्रवार रोजी संकष्टी चतुर्थी साजरी करायची आहे आणि या चतुर्थीचा चंद्रोदय रात्री 9:27 होणार आहे। संकष्टी म्हणजे संकट हरण करणारी आणि म्हणूनच आपलं संकट विघ्न दूर करण्यासाठी आपल्याला या दिवशी हा अत्यंत प्रभावी असा उपाय हा करायचा आहे। प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी येत असते आणि प्रत्येक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला वेगळं वेगळं महत्त्व असतं। पौष महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला देखील एक वेगळं महत्त्व आहे। आपण या व्हिडिओमध्ये एक उपाय बघणार आहोत। हा उपाय आपण केल्याने आपल्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होणार आहे। आपल्याला या पौष संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दिवसभरात केव्हाही करू शकतात। या दिवशी आपल्याला चतुर्थीचे व्रत करायचे आहे, उपवास करायचा आहे, पूजा विधी देखील करायची आहे। आपल्या आयुष्यात अनेक अडचणी येत असतात आणि गणपती बाप्पांची पूजा, व्रत आणि हे उपाय केल्यामुळे गणपती बाप्पा आपल्या आयुष्यातील सर्व संकट, विघ्न आपले नष्ट करत असतात। म्हणूनच आपल्याला आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होत नसेल किंवा कठीणातील कठीण इच्छा असेल ती देखील पूर्ण होत नसेल, तर अशा कोणत्याही इच्छापूर्तीसाठी किंवा कोणत्याही संकटासाठी आपण हा उपाय करायचा आहे। आपल्याला या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पांना ही एक वस्तू अर्पण करायची आहे। बघा, प्रत्येक जण कष्ट करत असतो, परंतु प्रत्येकाला कष्ट केल्याचं फळ मिळेलच असं नाही। काहींना इझिली त्याचं फळ मिळतं, तर काहींना खूप कष्ट करून देखील पाहिजे तसं फळ मिळत नाही। मग अशा वेळेस आपल्याला असे काही विशिष्ट दिवशी काही उपाय करायचे असतात। या उपायामुळे आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळते आणि आपल्या इच्छा पूर्ती होतात। म्हणूनच आपल्याला अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला उपाय काय करायचा, कधी करायचा याविषयीची संपूर्ण माहिती मिळेल। आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, आपली देवपूजा करून घ्यायची आहे आणि आपल्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांना बघा या दिवशी पंचामृताने तुम्हाला अभिषेक घालायचा आहे। पंचामृत नसेल तर अगदी साधं पाणी घेतलं तरी चालेल, परंतु अभिषेक हा आवर्जून घालायचा आहे, कारण ही संकष्टी चतुर्थी वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे। त्यामुळे आपण गणपती बाप्पांना गणपती अथर्व शीर्षाचं पठण करत अभिषेक घालायचा आहे। गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, अष्टगंध, सेंदूर, अक्षदा अर्पण करायचे आहे। लाल जास्वंदाचं फूल, दुर्वा अर्पण करायचे आहे। त्याचप्रमाणे आपण गणपती अथर्व शीर्षाचं पठण करत अभिषेक घालायचा आहे। जर का मुलं मोठी असतील तर तुम्ही मुलांच्या हातून गणपती अथर्व शीर्षाचं पठण करून घ्या,
मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांचे कष्ट विघ्न दूर होण्यासाठी तुम्ही मुलांना देखील 21 दुर्वांची जोडी गणपती बाप्पांना अर्पण करायला सांगू शकतात. त्यांना गणपती बाप्पांचं एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायला सांगू शकतात. आता गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतर तुम्हाला दिवसभरात केव्हाही हा उपाय करायचा आहे. उपाय करण्या अगोदर तुम्हाला धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. गणपती बाप्पांना दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला गणपती बाप्पांना तीळ अर्पण करायचे आहे. बघा, तुम्हाला थोडेसे तीळ गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे आणि तिथेच बसून तुम्हाला 108 वेळा गणपती बाप्पाचं कुठलंही तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. कुठलाही मंत्र तुम्ही गणपती बाप्पांचा 108 वेळा म्हणायचा आहे आणि गणपती बाप्पांना नमस्कार करून तुमची इच्छा गणपती बाप्पांना सांगायची आहे. इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात ही छान होऊ दे, नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं जाऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. आता हे तीळ अर्पण करून तुम्हाला तुमची इच्छाही व्यक्त करायची आहे. बघा, पौष महिन्यात येणारी ही लंबोदर संकष्टी चतुर्थी आहे आणि ह्या चतुर्थीला गणपती बाप्पांना तीळ अर्पण करण्याला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे गणपती बाप्पांना तीळ अर्पण करा, तुमची इच्छा सांगा. त्यानंतर हे तीळ तुम्ही तुमच्या घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण केले तरी चालेल. त्यानंतर संपूर्ण दिवसभर उपवास केल्यानंतर रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला अर्घ देऊन तुम्हाला उपवास सोडायचा आहे. चंद्राला अर्घ देताना तुम्हाला यामध्ये देखील थोडेसे पांढरे तीळ हे आवर्जून टाकायचे आहे. या चतुर्थीला तिळकुंद संकष्टी चतुर्थी म्हणून देखील ओळखले जाते. खास करून ह्या संकष्टी चतुर्थीचे व्रत हे मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, पतीच्या सुखासाठी, आपल्यासाठी देखील आपण करत असतो. तर अत्यंत सोपा, साधा आणि प्रभावी असा हा उपाय आपण या संकष्टी चतुर्थीला करायचा आहे. मुलांच्या आयुष्यात जर का सारखे संकट येत असतील, विघ्न येत असतील, अडचणी येत असेल तर मुलांसाठी आईने संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 21 दुर्वांची जोडी गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आणि मुलांच्या ज्या काही इच्छा असतील, संकट असतील ती दूर होते अशी प्रार्थना गणपती बाप्पांना करायची आहे. मुलं मोठे असतील तर मुलांच्या हातून तुम्ही हा उपाय करून घेऊ शकतात. मुलांना तिथे बसून गणपती अथर्व शीर्षाचं पठण तुम्हाला करायला सांगायचं आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, इतरांना शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.